जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा पार्ट 3 डिस्कस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 31. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरे खालीलप्रमाणे आहेत. ऑप्शन 1 सातपुरा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी व पूर्वा खोरे. बरोबर आहे मित्रांनो. सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे. बरोबर आहे. शंभू महादेवाचे डोंगर व त्यांच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे. बरोबर आहे मित्रांनो. 31 चा ऑप्शन नंबर 2 वरीलपैकी सर्व. ओके, तर याच्यात नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. क्वेश्चन नंबर 32. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. कारण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्णी खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये थोडं व्हॅल्यू ऍडिशन करूयात. हा भारताचा नकाशा इथे आहे, अरबी समुद्र. ओके, इथं आपला कोकण किनारपट्टी, इथे डेक्कन प्लॅट्यू, इथे ईस्ट घाट, आणि हा आपल्या इथनं गुजरात पासनं केरळ पर्यंत सह्याद्रीच्या रांगात, ज्याला वेस्ट घाट किंवा पश्चिम घाट असं पण म्हणलं जातं. ओके, आणि इथे आहे आपला मालाबार कोस्ट. मित्रांनो, जे गुजरात पासनं ते केरळ पर्यंत जे वेस्टर्न घाट आहे त्यालाच पलक्कम गॅप असं म्हणतात. पलक्कड गॅप. ओके. ओके, तर आता वेस्टर्न घाट कसे फॉर्म झाले? तर इंडियन प्लेट आणि युरोशियन प्लेट ह्या ज्यावेळेस एकूण एकाला टक्कर झाली यांची, त्यावेळेस वेस्टर्न घाट म्हणजे सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या. आता आपण दुसरा क्वेश्चन डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर 33. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, गोदावरी नदी हिला दक्षिण गंगा पण म्हणतो आपण. हिचा ओरिजिन आपला त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये. आता कावेरी नदीलाच द गंगा ऑफ साऊथ म्हणतात. ओके, याच्यात कन्फ्यूज होऊ नका, दक्षिण गंगा आणि द गंगा ऑफ साऊथ. आता कावेरीचा उगम कुठे होतो? कर्नाटकामध्ये ब्रह्मगिरी रेंजेस. ओके, आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कावेरीचा उगम कर्नाटकामध्ये होतो आणि कर्नाटकाला पाऊस कुठून भेटतो? साऊथ वेस्ट मान्सून मधनं, म्हणजे दक्षिण पश्चिम मान्सून वाऱ्यामुळे. आता हे बघा, आपला हा नॉर्थ आहे, हा साऊथ, हा ईस्ट आणि वेस्ट. आपला मान्सून इथनं येतो आणि हा ज्यावेळेस सप्टेंबर ऑक्टोबरचा एंड येतो त्याच्यानंतर हा वापस इथनं येतो. याला माघार मान्सून आपण म्हणतो. आपण गेल्या व्हिडिओत डिस्कस केलेला आहे. आता हे माघार मान्सून पासनं पण केरळमध्ये पाऊस पडतो. केरळमध्ये, तमिळनाडूमध्ये, आंध्र प्रदेशच्या काही कोस्ट लाईन मध्ये इथे हिवाळ्यात पण पाऊस पडतो. त्याच कारणाने कावेरी नदीला म्हणजे म्हणजे साऊथ वेस्ट मान्सून प्लस नॉर्थ ईस्ट मान्सून ह्या दोन्ही वाऱ्यामुळे पाऊस भेटतो. त्याच्यामुळे कावेरीचे ज्यावेळेस हिवाळा महिना असतो ना, त्यावेळेस हिवाळ्याच्या महिन्यात कावेरीचे नदीचे पात्र पाण्याचे प्रमाण वाढतात. ओके मित्रांनो, आपण एक कन्सेप्ट बघितला होता, ऑक्टोबर हिट. कारण की ऑक्टोबर हिट मध्ये आकाश हे क्लीन असतात, टेम्परेचर, ह्युमिडिटी खूप असते. ओके, त्याच्यामुळे याला ऑक्टोबर हिट पण म्हणतात.
हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. आता क्वेश्चन नंबर 34. उद्योगाच्या स्थान निश्चित करताना आल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटनाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे उद्योगाचे स्थान निश्चित करण्यात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. ओके, यालाच लिस्ट कॉस्ट थेरी असं पण म्हणतात. ओके, आता मित्रांनो, कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान हे वेबर्स थेरीमध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके, आता ओके, तर याच्यामध्ये कच्च्या मालाचे योगदान प्लस लेबरची किती म्हणजे लेबर कॉस्ट किती आहे, पुन्हा मार्केटचा ऍक्सेस जवळ आहे का लांब आहे, ह्या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. तर मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 35 पाहूयात आपण. खालील विधानात विचार करून कोणती बरोबर आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. केंद्रीय वस्ती बहुधा शेतकऱ्यांनी वेढलेली असते. नाही मित्रांनो, हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळतच नाहीत. आता मित्रांनो, मला सांगा, हिमालय प्रदेश केवढा मोठा आहे आणि तिथं एक पण केंद्रीय वस्ती नाहीये का? आहे का नाही? तर ऍक्च्युली आपल्याला इथं ओके, तर याच्यात आपण अनालिसिस करूयात. जस्ट ओके, तर मित्रांनो, ऍक्च्युली हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाही हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की हिमालय प्रदेशामध्ये हिमालयन रेंजेस असल्यामुळे केंद्रीय वस्त्यांचे प्रमाण जास्त नाहीये तिथे. आणि ऑफिशियल आन्सर की मध्ये ऑप्शन 2 ला बरोबर दिलेला आहे. ओके, तर आपण याच्यात थोडं व्हॅल्यू ऍडिशन करूयात. की बघा, शेतवाड्यांनी वेढलेले असते. जे शेतवाड्याने वेढलेले असते त्याला स्मॉल सेटलमेंट म्हणतात मित्रांनो. आणि केंद्रीय वस्ती म्हणजे जिथे आपले जसे शहर आहेत, जसं पुणे, मुंबई, नाशिक, जिथे कॉम्पॅक्ट मध्ये पॉप्युलेशन वसलेली आहे, म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे, पॉप्युलेशनची घनता खूप जास्त आहे, त्या वस्तीला केंद्रीय वस्ती असे म्हणतात. ओके, आता सेटलमेंटचे काही टाइप्स आहेत मित्रांनो याच्यात. तर पहिला आहे लिनियर सेटलमेंट, रेखीय वस्ती. रेखीय वस्ती म्हणजे एक रस्ता असा जातो आणि इकडल्या साईडनं अशी वस्ती आहे, इकडल्या साईडनं वस्ती आहे, त्याला रेखीय वस्ती असं म्हणतात. दुसरा आहे न्यूक्लिएटेड वस्ती. आता न्यूक्लिएटेड नावावरून लक्षात येतं की आपल्याला की खूप जरी एका जागा खूप खूप पॉप्युलेशन आहे एका जागेवर, जसं की पुणे. ओके, आता तिसरा आहे विखुरलेले सेटलमेंट, विखुरलेली वस्ती. विखुरलेली वस्ती म्हणजे कसं, इथे इथे वस्ती आहे काही, मग त्याच्यानंतर एक 50 किलोमीटर अंतरावर किंवा 10 ते 50 किलोमीटर अंतरावर काहीच नाहीये, की डायरेक्ट इथे वस्ती आहे, त्याला विखुरलेली वस्ती म्हणतात. ओके, आणि आता लास्ट आहे आयसोलेटेड वस्ती. एकदम रिमोट प्लेसवर जिथं वस्ती असते, जसं की माउंटेन एरिया, ह्या डोंगराच्या ह्या पायथ्याशीच लोकसंख्या आहे, तर फार लांब एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावर दुसरी वस्ती सेटल झालेली आहे. ओके, तर मित्रांनो, याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 आहे. मित्रांनो, इथे कन्फ्यूज होईल, कारण कदाचित की कॉम्पॅक्ट सेटलमेंट आर नॉट फाउंड इन हिमालयन रिजन, असं आपल्याला पहिल्यांदा वाटेल की हिमालयन रेंज रिजन खूप मोठा आहे, तर कॉम्पॅक्ट सेटलमेंट तिथे आढळते. पण मित्रांनो, हे स्टेटमेंट आयोगानं बरोबर दिलेलं आहे. तर आपल्याला आयोगाने जसं सांगितले त्याचप्रमाणे आन्सर मार्क करावा लागणार आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन. रिकाम जागा या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक म्हणजे क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होतो. तर याचं उत्तर आहे अतिवाहक. ओके, सुपर कंडक्टर. आता याच्यात व्हॅल्यू ऍड बघा. वाहक म्हणजे कसं, सर्व जे धातू आहेत आपले कॉपर, मेटल, आयर्न वगैरे आहेत ना, ते सगळे जे सर्व धातू आहेत ना, हे गुड कंडक्टर आहेत इलेक्ट्रिसिटीचे.
ओके. आता रोधक म्हणजे काय माहिती आहे का? जे नॉन मेटल आहेत, अधातू, जसं की वूड, प्लास्टिक, तर हे इलेक्ट्रिसिटी मूव्ह करत नाहीत. त्याला रोधक असं म्हणतात. ओके, इन्सुलेटर्स. आता क्वेश्चन पुढचा पाहूयात आपण. जर एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असणाऱ्या दोन समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? तर मित्रांनो, याचं उत्तर देण्याआधी मी एक कन्सेप्ट सांगतो. ज्यावेळेस दोन मिरर असतात आपले, आर इन्क्लाइंड, जर दोन मिरर एका अँगल वरतीनं आपण मांडली तर मल्टिपल इमेजेस फॉर्म होतात. ओके. तर आता याच्यातनं दोन फॉर्म्युले आहेत याचे. एक तर कशासाठी? समतोलसाठी. आपल्याला समतोल विचारलेला आहे इथं मित्रांनो. हा बघा, हा वर्ड समतोल. समतोल साठी आहे n इक्वल्स टू 360 डिग्री डिवायडेड बाय थिटा मायनस 1. आणि जर हे असमतोल असतं, असिमेट्रिकल असतं ऑब्जेक्ट, तर तिथे काय असतं फॉर्म्युला? n इक्वल्स टू 360 बाय थिटा. आता याच्यामध्ये बघा, 360 थिटा किती दिलाय? 36 मायनस 1, 10 मायनस 1, आन्सर आलं 9. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन 38. मित्रांनो, हा क्वेश्चन आयोगानं कॅन्सल केलेला आहे. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 39. जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटनातून बाहेर पडतात तेव्हा, तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, अंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानात 4 ने कमी होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मुलाचा ताप 104 फॅरेडे आहे. तो तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे? मित्रांनो, तर इथे एक फॉर्म्युला आहे, F इक्वल्स टू 9/5 इंटू सी प्लस 32. ओके. आता सिम्पली आपल्याला काय दिलेलं आहे यांनी? आपल्याला काढायचं आहे सी. तर आपण पहिले सी ला इकडे घेऊयात. ओके. इथे सी इक्वल्स टू 5/9 इंटू फॅरेडे मायनस 32. आता सिम्पली आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्यात. 104 मायनस 32, याची वजा करायची. 32 ला 2, 7, 5 गुणिले 9, 8 आणि 40. तर उत्तर आलं आहे 40 डिग्री सेल्सिअस. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी बरोबर विधान कोणती? तर मित्रांनो, याचा आन्सर आहे, ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असतात सर्वात कमी. ओके. आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. आता हे कशामुळे असं असतं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयात. ओके. ज्यावेळेस ना एक ग्रह आहे आपला, हा ग्रह जर सूर्यापासून दूर आहे, तर काय होतं? दूर असल्यावर काय होतं? त्याची ग्रॅव्हिटी वीक असते. ओके. त्याच्यानंतर जर, आणि हे दूर आहे तर ग्रॅव्हिटी वीक आहे. ग्रॅव्हिटी वीक असेल तर काय होणार? प्लॅनेट ना, म्हणजे ग्रह मूव्ह स्लो स्लोअर इन ऑर्बिट. ओके. त्याच कारणाने ज्यावेळेस सूर्यापासून ग्रहाचं अंतर कमी असेल, तो त्याचा वेग काय असणार? जास्त असणार. ओके. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात. क्वेश्चन नंबर 42. खालील जोड्या जुळवा. अजीवनसत्व, अजीवनसत्वामुळे रातआंधळेपणा होतो मित्रांनो. ड जीवनसत्व, आपल्याला सर्वात जास्त ड जीवनसत्वाचा सोर्स कोणता आहे? सूर्यकिरण. तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेने मूळदूष नावाचा रोग होतो. त्याच्याबरोबर कमजोर हाडी. ओके. हे पण ड जीवनसत्वाच्या कमतरतेनेच होतात. आता क जीवनसत्व याने स्कर्वी होते, किंवा डेंटल, दाताचे प्रॉब्लेम होतात, डेंटल प्रॉब्लेम, पुन्हा स्किन प्रॉब्लेम, पुन्हा गम म्हणजे मसुड्याचे प्रॉब्लेम. ओके. आणि अजून एक होतं की केस ड्राय होतात याने, क व्हिटॅमिन कमतरतेमुळे. आता बी 12 जीवनसत्व,
मित्रांनो हा आपल्याला 2017 मध्ये विचारलेला होता, B12 जीवनसत्व. तर याच्यामुळे काय होतं, अनेमिया म्हणजे रक्तक्षय. आता मित्रांनो याच्यात थोडं व्हॅल्यू ऍडिशन करूयात. आता हे क जीवनसत्व आहे ना, क जीवनसत्व आपल्याला जे आंबट फळं असतात ना, जसे की ग्रेप्स, ऑरेंज, याच्या हे क जीवनसत्व न भरपूर असतात. म्हणजे क जीवनसत्व सर्वात जास्त ग्रेप्स मध्ये, ऑरेंज मध्ये, संत्री, मोसंबी, ओके, याच्यामध्ये आढळतात. आता क जीवनसत्वालाच ऍस्कॉर्बिक ऍसिड पण म्हणतात बघा. कदाचित विचारला जाऊ शकतं की याचं सायंटिफिक नाव काय आहे. आता जीवनसत्वाला रेटिनॉल म्हणतात. ओके, रेटिनॉल. आणि मित्रांनो जे डोळ्यामध्ये असतं काळं आपलं, त्याला रेटिनॉल पण म्हणतात. ओके, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकतात की डोळे, रेटिनॉल, जीवनसत्व ओके. ड जीवनसत्वाला काय म्हणतात मित्रांनो, कॅलिफेरस. कॅली कॅलिसिफेरस, कॅलिसिफेरॉल. ओके. विटॅमिन, आता विटॅमिन 12 ला काय म्हणतात मित्रांनो, तर विटॅमिन 12 ला म्हणतात सायनो कोबालामाइन. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण. क्वेश्चन नंबर 43. अँग्विनिया टीटीसी हा रिकामजागा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. मित्रांनो हा वन ऑफ द टफेस्ट क्वेश्चन आहे. जर वाचला असेल तरच येऊ शकतो. याचा आन्सर आहे गहू. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44. हा पण एक टफेस्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? तर याचं उत्तर आहे मोलुस्काचे कवच. याच्या अभ्यासाला शंखचा अभ्यास म्हणतात. आता सिलेंटेरे सिलेंटरेट याच्या अभ्यासाला सिनिडोलॉजी म्हणतात. ओके. आणि मॉलेस्कसच्या अभ्यासाला मॅलॅकोलॉजी म्हणतात. ओके. आता पुढचा क्वेश्चन आपण घेऊयात. क्वेश्चन नंबर 45. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे, असू शकतो. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात. ओके. ते फक्त जमिनीवरच राहतात. ओके. त्यांना मायस मासल पाय असतात. त्यांना मासल पाय असतात म्हणजे मित्रांनो, मासल पाय. ओके मित्रांनो याच्यामध्ये वाचल्या तुम्हाला सगळ्यात चुकीचं कोणतं ऑप्शन वाटतंय? हे बरोबर आहे, क. ओके, तर आपण बघूयात क कुठे कुठे आहे. तर क, ओके, क गेलं, हा ऑप्शन गेलं. ओके, एक ऑप्शन एलिमिनेट झालं. ओके, तर मित्रांनो याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. त्यांना मासल पाय पण असतात आणि हे फक्त जमिनीवरच राहत नाही, तर हे अ, समुद्रामध्ये, रिव्हर मध्ये पण आपल्याला आढळून येतात. जसे की क्लॅम्प्स, पुन्हा ऑयस्टर्स, पुन्हा स्क्विड्स, आपले ऑक्टोपस, हे सर्व ह्याच कॅटेगरीचे प्राणी आहेत. ओके. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणाचा भाग होते? मध्यस्थलाचे निर्मूलन, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादे निश्चित, भूधारणाचे एकत्रीकरण. ओके, तर मित्रांनो याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण? तर मित्रांनो याचं उत्तर आहे राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. तर मित्रांनो अन्नपूर्णा योजना ही 2000 साली लॉन्च झाली होती आणि ही आहे मिनिस्ट्री ऑफ ग्रामीण विकास याच्या अंडरमध्ये. ओके, तर याच्यामध्ये महिन्याला 10 किलो रॅशन तुम्हाला फ्रीमध्ये भेटतं. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. संतुलित वृद्धी दराचा उद्देश रिकामजागा हा असतो. संतुलित वृद्धी दराचा. ओके, तर याचं उत्तर आहे अन्न उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पन्न दर, वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर याच्यातील समानता. ओके.
तर ओके. तर मित्रांनो अजून एक गोष्ट याच्यात ऍड करा की हा जो अम, सिद्धांत दिला होता तो दिला होता आर. एफ. हॅरॉड यांनी. ओके. आता याच्यात अजून एक गोष्ट आहे मित्रांनो, अजून एक विचारवंत होते ज्यांचं नाव आहे, एक मिनिट, त्यांचं नाव आहे फेडरिक. ओके. तर फेडरिक यांनी कन्सेप्ट दिला होता की जो बॅलन्स आहे ना, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्याचा वृद्धी दर यांच्यातील समानता, हा कन्सेप्ट यांनी दिला होता. ओके. अं, त्याचबरोबर नाही, सॉरी मित्रांनो, ऍक्च्युली हे चुकलेलं आहे. अं, घाईमध्ये असं होतं प्लीज. जो फेडरिक नावाचे विचारवंत होते यांच्या मतानुसार संतुलित वृद्धी ही ज्यावेळेस प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यांच्यामध्ये समतोल असतो ज्यावेळेस, त्यावेळेस संतुलित वृद्धी दराचा संतुलित दर आपल्याला मिळतो. आता मित्रांनो, प्राथमिक सेक्टरमध्ये काय येतं? प्राथमिक क्षेत्रामध्ये येतं आपलं ऍग्रिकल्चर. ओके. त्याच्यानंतर दुय्यम क्षेत्र, याला सेकंडरी सेक्टर म्हणतो आपण, याच्यामध्ये येतं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. ओके. आणि तृतीय सेक्टर म्हणजे सर्व्हिस, जसे की आपली बँकिंग वगैरे हे आहेत. तर ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा समतोल असतो त्यावेळेस इकॉनॉमीमध्ये समतोल राहतो. हा कन्सेप्ट फेडरिक यांनी दिलेला आहे. ओके. मे बी नेक्स्ट टाइम आपल्याला हा प्रश्न विचारू शकतात ते. आता पुढचा क्वेश्चन, नागरीकरण म्हणजे काय? मित्रांनो सगळ्यात सोपं, नागरीकरण म्हणजे काय? शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण. ओके. ऑप्शन नंबर अ. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 50. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान म्हणजेच अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मित्रांनो व्यवस्थित वाचा, बरोबर नाही विचारलेला आहे. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, हे तर स्टेटमेंट बरोबर आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले आहे. ओके, बरोबर आहे. हे देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते. ओके. 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरामध्ये हे कार्यान्वित करण्यात आले. तर मित्रांनो मला एक सांगा, जेव्हा पण गव्हर्नमेंट एखादी स्कीम बनवतो, ओके, कोणतं अभियान चालवतो, याचा अर्थ असतो की सर्वांचं वेलफेअर. ओके. तर इथे फक्त म्हणले की शहरातल्याच लोकांच्या पाणी पुरवठा करणार का, खेड्यातल्या लोकांना पाणी नाही लागत? ओके. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3. मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीनं कॉमन सेन्स लावून क्वेश्चनला इलिमिनेट करून सॉल्व्ह करावं लागतं. आता पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखादा कुटुंबाचा वंचितता गुणांक रिकाम जागा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी हे कुटुंब अनेक अंगांनी दरिद्री मानले जाते. 33.3. मित्रांनो 2017चा प्रश्न आठवा, आपल्याला हा तिथे पाहायला भेटलेला आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, जुलै 1991. मित्रांनो 1991 ला काय झालं? LPG रिफॉर्म झाले होते. ओके. तर ते काय म्हणतात की अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. त्यातील अधिक महत्वाचे आहेत, कोणकोणते अधिक महत्वाचे आहेत? व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारण, बरोबर आहे. औद्योगिक विनियंत्रण, बरोबर आहे. निर्गुण निर्गुण निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, एक्झॅक्टली. वित्तीय क्षेत्र सुधारणा, मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 अ ब क ड. ओके. त्याच्यानंतर पुढचा, विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलपैकी दिसून येतात. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, केन आता मित्रांनो ऑप्शन बघा इथे, आर्थिक वृद्धी. ओके. आर्थिक वृद्धी झाल्यावर काय होणार आहे? बेकारी निर्मूलन होणार आहे. ओके. पुन्हा बेकारी झाल्या निर्मूलन झालं काय होणार? गरिबी निर्मूलन होणार. म्हणजे अ ब क तर सोबतच आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4. ओके. तर मित्रांनो याच्यात अजून उद्दिष्ट कोणकोणती आहेत?
याच्यात आहेत आर्थिक विकास, पुन्हा आर्थिक स्थिरता आणि समाज कल्याण व कार्यक्षम सामाजिक सेवांची तरतूद. तरतूद. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन. आजचा लास्टचा क्वेश्चन मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. आता काय लागतं? नियोजन आयोग, बरोबर आहे. नियोजन आयोग, लक्ष्य, भ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन आणि प्रशासन काटकसर. मित्रांनो बघा, ऑप्शन पण एक दुसऱ्यालाच लिंक आहेत. ऑप्शन आहे, आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अ, ब, क. तर मित्रांनो आपण बाकीचे क्वेश्चन्स नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करूयात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल. जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. थँक्यू मित्रांनो. जय हिंद.